स्वर्गसुखाची अनुभूती देणाऱ्या स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणजे जणू इहलोकीचा स्वर्गच. बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी पद्मावती माचीवरून जाणारा दगडी प्रशस्त पायरी मार्ग आहे. पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची यांच्या अगदी मधोमध उंच अशा सुळक्यावर हा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कातळ खोदून पायऱ्यांची निर्मिती केली आहे. आधाराला लोखंडी रेलिंग उभारलेले आहेत. स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना म्हणजे प्रतापगडावरील पराक्रम. प्रतापगडाच्या पायथ्याला राक्षसरूपी अफजलखानाचा कोतळा काढण्याचा भीम पराक्रम शिवरायांनी केला. त्याचे शीर धडा वेगळे करून धडाचे विधिवत दफन करून शीर राजगडी पाठवले. अफजलखानाने शहाजीराजांना पकडून अख्ख्या विजापुरातून धिंड काढल्याने झालेल्या अपमानाची आणि पुत्र थोरले संभाजीराजांना वेळेवरती रसद मदत न पोहोचवल्याने गोळा लागून कनगिरीच्या वेढ्यात झालेल्या त्यांच्या मृत्यूचा बदला आपल्या मुलाने त्याचा वध करून घेतल्याचा आनंद जिजाऊच्या मनाला सुखावून गेला. आपण आता या राजगडावरील बालेकिल्ल्यावरील जो महादरवाजा आहे त्या ठिकाणी आलो आहे. आणि महादरवाजा म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं ते 1659 रोजी घडलेली घटना, ती म्हणजे प्रतापगडावरील पराक्रम. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजलखानाला मारलं त्यावेळेस अफजलखानाचं मुंडकं संभाजी कावजी कोंढाळकर हे घेऊन या प्रतापगडावरून राजगडावर आलेले होते. आणि राजगडावरती हे मुंडकं ज्यावेळेस जिजामातेने पाहिलं त्यावेळेस त्यांना याच बालेकिल्ल्याच्या महादरवाजाच्या कोनाड्यात ठेवून त्याची विधिवत पूजा करण्यास सांगितलं. तर असा हा बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे. राजगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर महादरवाजाच्या शेजारी असणाऱ्या एका बुरुजावर आहोत. आणि इथून आपल्याला संजीवनी माची दिसते आणि सुवेळा माची देखील दिसते. आता आपण पुढे वरती बालेकिल्ल्यावर जाणार आहोत. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर महादरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर जननी देवीचे मंदिर आहे. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर पुढे पाण्याची काही खोदीव टाकी आहेत. येथेच ब्रह्मेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर आहे. महादेवांचे दर्शन घेऊन आणखी उंचावर असलेल्या राजवाड्याचे आणि कचेऱ्यांचे अवशेष पाहण्यासाठी उंचवटा चढून वर जावे लागते. हे अवशेष पाहून पश्चिम दिशेला असणाऱ्या बुरुजावर जाता येते. मुख्य किल्ला पडला तरीही राजगडचा अभेद्य बालेकिल्ला आणखी काही दिवस शत्रूला रोखून धरू शकेल एवढा बळकट व मजबूत आहे.
पाण्याचे प्रचंड साठे या बालेकिल्ल्यावर आढळतात. पाण्याचे महत्त्व गडकोटांवर किती होते हे सांगण्याची गरज नाही. किल्ल्यावर पाणी असेल तर गड अभेद्य होतो हे पाण्याची टाकी पाहताना क्षणोक्षणी जाणवते. पश्चिमेकडील बुरुजावरून पुन्हा माघारी फिरून वायव्येच्या तटबंदीवरून पुढे पुढे चालत जात गडाच्या उत्तरेच्या भव्य बुरुजावर जाता येते. येथे गडाची फेरी पूर्ण होते. बाले किल्ल्यावरील हा शेवटचा बुरुज आहे, जिथून आपल्याला पद्मावती माची दिसते आणि त्याचसोबत संजीवनी माची, आणि उजव्या बाजूला आलो की आपल्याला सुवेळा माची दिसते. तर या पॉईंटवरून आपल्याला सर्व ठिकाणं दिसत आहेत आणि हा पॉईंट अत्युच्च एकदम असणारा पॉईंट आहे आणि इथून सर्व ठिकाणावरती लक्ष ठेवता येते. तर मोक्याची जागा असणारा हा जो भाग आहे तो बुरुज बांधून परिपूर्ण करण्यात आलेला आहे. आपला हा बालेकिल्ला पाहून झाला आहे.